मुलांच्या सर्व गरजा पूर्ण करूनही त्यांना हवे काय ते सर्व देऊनही त्यानंतर जर आईवडिलांना त्रासच दिला जात असेल, त्याचप्रमाणे त्यांचा छळ करून सुद्धा पुन्हा त्यांच्याच घरात राहण्यासाठी मुलांकडून कायद्याचा दुरुपयोग केला जात असेल, तर अशा परिस्थितीमध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या बाजूने कुठला कायदा उभा राहतो का? याचेच एक जिवंत उदाहरण म्हणजे अलीकडेच गुजरात हायकोर्टाने दिलेला एक निर्णय. मित्रांनो, तुमच्यासोबत असे काही घडू नये, तसेच अशी वेळ तुमच्यावर येऊ नये यासाठी जो काही निर्णय गुजरात हायकोर्टाने दिला आहे त्याबद्दल तुम्हाला माहिती असणे अत्यंत गरजेचे आहे. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तो इतरांसोबतही शेअर करा. पण त्यापूर्वी जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लगेचच सबस्क्राइब करा, बेल आयकन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा, ज्यामुळे या प्रकारचेच माहितीपूर्ण व्हिडिओज जे ज्येष्ठ नागरिकांसंदर्भात आहेत ते तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील. नमस्कार मित्रांनो. तर झालं असं की मुलांच्या बेजबाबदार वागणुकीला कंटाळून गुजरातच्या मणीनगर भागातील एका ज्येष्ठ नागरिकाने 2019 मध्ये मेंटेनन्स अँड वेलफेअर ऑफ पॅरेंट्स अँड सिनियर सिटीजन ॲक्ट म्हणजे पालक आणि ज्येष्ठ नागरिकांचा देखभाल आणि कल्याण कायद्याच्या तरतुदीनुसार न्यायाधिकरणाकडे धाव घेतली, ज्यानुसार न्यायाधिकरणाने नोव्हेंबर 2019 मध्ये त्या ज्येष्ठ व्यक्तीच्या मुलाला घर रिकामे करण्याचा आदेश दिला. आता मुलगा काही एकटा नव्हता, त्याचे लग्न झालेले होते. आपल्या पतीला घरातून काढले जाऊ नये म्हणून सुनेने तिच्या सासऱ्यांविरोधात आणि पतीविरोधातही द प्रोटेक्शन ऑफ वुमन फ्रॉम डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट म्हणजे घरगुती हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण कायद्याअंतर्गत खटला दाखल केला, ज्यानुसार तिने त्या घरातच राहण्याचा तिचा हक्क सांगितला. मित्रांनो, आता हा कायदा असे सांगतो की लग्न झालेल्या महिलेला तिच्या पतीच्या घरातून म्हणजे शेअर्ड हाऊसहोल्ड सामायिक घरातून कोणत्याही कारणास्तव बाहेर काढले जाऊ शकत नाही. सुप्रीम कोर्टाने दिलेल्या एका निर्णयासंदर्भात आपल्या चॅनलवर हा स्वतंत्र व्हिडिओसुद्धा उपलब्ध आहे, ज्यानुसार ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या सुनेला त्रास होत असतानाही घराच्या बाहेर काढता आलेले नाही. जर हा व्हिडिओ बघायचा असेल तर त्याची लिंक तुमच्यासाठी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. तर या DV ॲक्टमुळे 2022 मध्ये मेट्रोपॉलिटन कोर्टाने महिलेला घरातून बाहेर काढू नये असा आदेश दिला. आता हा निर्णय सुनेच्या बाजूने दिला गेला म्हणून दुसरीकडे तिने लगेचच तिच्या पतीला घराबाहेर काढण्याच्या देखभाल न्यायाधिकरणाच्या आदेशालाही आव्हान केले. त्यावर सिंगल जजने DV कायद्याअंतर्गत सुनेला घरात राहण्याचा तिचा अधिकार तसाच ठेवला, पण यामुळे तिच्या पतीला म्हणजे त्या ज्येष्ठ नागरिकाच्या मुलाला यात कोणताही दिलासा मिळाला नाही, म्हणजे त्याला घराबाहेर राहण्याचाच आदेश पुन्हा दिला गेला. मित्रांनो, मेंटेनन्स ट्रिब्युनलच्या आदेशाला कंटाळून आपल्या मुलाने आणि सुनेने परस्पर संगनमताने डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट अंतर्गत तक्रार केल्याचा आरोप त्या ज्येष्ठ व्यक्तीने केला आणि त्या संदर्भात नंतर अपीलही दाखल केली. तसेच पालकांना मारहाण केली जात असल्याबाबत त्यांनी मुलाविरोधात 3 FIR देखील दाखल केलेले होते, जे त्यांनी कोर्टाच्या समोर सादर केले. म्हणजे सुनेने तिच्या पतीविरोधात केलेली तक्रार ही फक्त एक साधन होतं, ज्यामुळे तिलाही आणि तिच्या पतीलाही घरात राहता येईल. खटल्याचा सविस्तर अभ्यास केल्यावर माननीय न्यायमूर्तींच्या असे लक्षात आले की मुलाने कधीही त्याला घरातून बेदखल केल्याच्या आदेशाला आवाहन दिले नव्हते. गुजरात हायकोर्टाने म्हटले की नोव्हेंबर 2019 मध्ये देखभाल न्यायाधिकरणाने पास केलेल्या ऑर्डर विरोधात सुनेने जी याचिका दाखल केली होती ती म्हणजे त्या ऑर्डरच्या कठोरतेपासून दूर जाण्यासाठीची एक पळवाटच होती. थोडक्यात अपीलकर्त्याच्या म्हणजे त्या ज्येष्ठ व्यक्तीच्या मुलाने डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट अंतर्गत दिलेल्या आदेशाच्या आधारे परत पालकांच्या घरात राहण्याचा आदेश मिळवता यावा यासाठी पत्नीसोबत आखलेली एक योजना होती, म्हणजे पालकांविरोधात कायद्याचा गैरवापर करण्याचा प्लॅन. कोर्टाने असेही नमूद केले आहे की वडील आणि मुलामध्ये बराच काळ वाद सुरू होते आणि मुलगा वडिलांना शिवीगाळ करून त्यांच्यासोबत गैरवर्तन करत होता, पण त्यावेळी सून कधीच ज्येष्ठांच्या मदतीला आली नाही. पण ज्येष्ठ नागरिक कायद्याअंतर्गत कार्यवाही थांबवण्याचा प्रयत्न म्हणून त्यावेळी सुनेने पतीच्या विरोधात डोमेस्टिक व्हायलन्स कायद्याअंतर्गत खटला दाखल केला होता. खरं म्हणजे आदेश दिला गेला होता तो फक्त तिच्या पतीला घरातून बाहेर काढण्याचा. सुनेला घरातून बाहेर काढण्याचा आदेशच दिला गेला नव्हता, म्हणून तिला हायकोर्टापर्यंत जाण्याची काहीच गरज नव्हती असेही कोर्टाने सांगितले. म्हणून हायकोर्टाने सिंगल जजचा आदेश 22 जानेवारी 2024 पर्यंत तसाच ठेवला आहे आणि पतीला म्हणजेच त्रास देणाऱ्या त्या वृद्ध व्यक्तीच्या मुलाला घरातून हाकलून देण्याची प्राधिकरणाला परवानगी दिली आहे. तर मित्रांनो, कोर्टाच्या या निर्णयाबाबत तुमचे मत कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद,
जय महाराष्ट्र.